चला नमस्कार बंधू भगिनींनो, आज 17 ऑगस्ट आणि आज सकाळ सत्रामध्ये सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा 3 सत्रामध्ये तलाठी परीक्षेचे 3 पेपर झाले। मागचे TCHचे जर समजा तुम्ही ITI किंवा जे काही पेपर झालेत, बी प्रकाशनचं पुस्तक जर वापरलं असेल तर ते पुस्तक जर सोडवलं असेल तर त्याच्यात आणि याच्यात थोडासा फरक पडला। आणि एक लक्षात तुमच्या बी प्रकाशनचं पुस्तक वापरल्यानंतर एक लक्षात आलं असेल की पहिला पेपर जसा होता तसंच इतर म्हणजे पहिल्या पेपरमध्ये नातेसंबंध होते, तर प्रत्येक पेपरमध्ये 2-2 नातेसंबंधाचे प्रश्न होते। पहिल्या पेपरमध्ये असमानतेचे 2-3 प्रश्न होते, तर प्रत्येक पेपरमध्ये असमानतेचे 2-3 प्रश्न होते। तर्कानुमानचे 2-3 होते, तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेत 2-3 प्रश्न होते। म्हणजे तो पॅटर्न असा फिक्स होता। आता तलाठी परीक्षेचा आता जो पॅटर्न आहे हा पॅटर्न त्यांनी थोडासा बदलला, कारण त्याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये तुमच्या गणिताचा एकही प्रश्न नव्हता। आता मात्र तुम्हाला गणिताचे याच्यामध्ये प्रश्न टाकलेले आहेत। तर गणिताचे 12 प्रश्न आहेत आणि 13 प्रश्न बुद्धिमत्तेचे आहेत। म्हणजे हा पॅटर्न त्यांनी बदललेला आहे, थोडंसं चेंज झालेला आहे। जे विद्यार्थी आपले यूट्यूब चॅनल फॉलो करत असतील तर त्या विद्यार्थ्यांना याचा खूप सारा फायदा झाला असेल, कारण जे आपले यूट्यूब चॅनल आहे, जे मराठी सगळं आहे ते सगळं मराठीत जसं तसं आलं, जे इंग्लिश आहे जे जसंच तसं आलं, गणित आहे ते जसं तसं आलं, बुद्धिमत्ता आहे जे जसंच तसं आलं। तर जीकेचा आहे तर जीकेचा कोणी देव परमेश्वराने जरी शिकवलं तर सगळं बरोबर येऊ शकत नाही। त्याच्यामुळे जीकेचा विषय सोडून द्यायचा आहे। जीकेसाठी आपण काय करू शकतो, जीकेसाठी आपण जे चालू घडामोडी आहेत तर गेले वर्षभराच्या चालू घडामोडी त्याच्यामध्ये G20 पासून तर आताचे मुद्रा लोनपासून तर हे सगळं आताचं जो आहे 1-1.5 वर्षाचा जो जीकेचा अभ्यास आहे, कोणता हॉकीची स्पर्धा, महिलांची स्पर्धा कुठं झाली, अमुक कुठं झालं। आता या वेळेस प्रश्न आला होता 13वी जी आता सिनियर महिला हॉकी स्पर्धा होती ती 2023मध्ये कुठं झाली, ते आता ती आंध्र प्रदेशमध्ये झाली होती। समाज सुधारकांवर प्रश्न होते, गोपाळ गणेश आगरकरांचं ते सुधारक तो एक प्रश्न होता। त्याच्यानंतर तुम्हाला सांगू याचं डिप्रेस क्लास मिशन विठ्ठल रामजी शिंदे तो एक प्रश्न होता। GDPवर प्रश्न होता, FSSAIवर प्रश्न होता, पहिलं मतदान वर्ष कोणतं, मतदान आपण पहिल्यांदा कधी केलं ते प्रश्न होता। आरोग्याशी क्रीडा घडामोडीशी संबंधित प्रश्न होते। SNDP काय, रयतवारी पद्धत जी 1820मध्ये सुरू झाली ती कधी सुरू झाली ते एक प्रश्न होता। केरळमध्ये पुरुषांचं साक्षरतेचं प्रमाण किती, तर पुरुषांचं केरळमध्ये साक्षरतेचं प्रमाण 96.11% आहे, तो एक प्रश्न होता तुम्हाला। RTIचं कलम दिलेलं होतं, RTI आहे की नाही, कलम 21 याच्यामध्ये टाकलेलं त्याचे कलम आहे। त्याच्यानंतर RTEचं कलम, त्याच्यानंतर RTIचं राईट टू इन्फॉर्मेशन, हे जर समजा तुम्ही वेळेत माहिती दिली तर दररोज तुम्हाला किती रुपये दंड द्यावा लागतो, ते 250 रुपये पर डे, तर ते एक प्रश्न होता। त्याच्यानंतर या 12 महिन्यांचं GK होतं। नदी प्रणाली होती, हिमालयाचा कोणता भाग कायम बर्फाच्छादित असतो, म्हणजे हिमालयाचा वरचा जो ट्रान्स हिमालय जो म्हणतो आपण तर तो कायम बर्फाच्छादित असतो, तो एक प्रश्न होता। त्याच्यानंतर ती कृष्णेच्या उपनद्या टाकलेल्या होत्या, कोणती उपनदी नाही असा प्रश्न होता। म्हणजे तुम्हाला नदी प्रणालीसुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कुठं कोणत्या जिल्ह्यात आहे तो एक प्रश्न होता। डोळ्यांची समायोजन शक्ती किती असते तो एक प्रश्न होता। RBIचं कार्य काय आहे ते एक प्रश्न होता। सुफी संत जो मोहिनुद्दीन चिश्ती दर्गा जे आहे अजमेरचा तो कुठे आहे वगैरे असा प्रश्न होता। त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भात थोडाफार महाराष्ट्र संदर्भात इतिहास होता। अनुवंशिकतेची हेरिडिटीची व्याख्या होती। विज्ञानाचे 1-2 प्रश्न होते। जनगणनेचे प्रश्न होते। त्याच्यानंतर मुद्रा लोन जे आहे ना त्याचे प्रश्न होते। त्याच्यानंतर अशा पद्धतीने महाराष्ट्राने प्राचीन भारताचा एक प्रश्न होता। माहिती अधिकार कलमाचा एक प्रश्न होता। पहिला व्हाईसराय जो 1857चा उठाव झाला, त्याच्यानंतर 1858मध्ये जे पहिला व्हाईसराय जे लॉर्ड कॅनिंग, तो लॉर्ड कॅनिंग त्याचा लॉर्ड कॅनिंगशी संबंधित प्रश्न होता। ॲसोचेम वगैरे अशा संघटना वगैरे या असा सगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय या सगळ्या घडामोडींची संदर्भात हे प्रश्न होते। त्याच्यामुळे राज्यघटनेचे जे कलम आहेत ना, राज्यघटनेचे याचा कलम विचारलं होतं तुम्हाला, भेदभावाचा कलम 15 आहे की नाही, तुम्हाला सांगितलं महत्त्वाचे जे कलम आहेत हे कलम लक्षात ठेवा म्हटलं, तर हे कलम तुम्हाला विचारले गेलेले होते। त्याच्यानंतर जे मराठी आहे तर मराठीचं काय काय विचारले होतं बघा, तर ते आपण बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, एक घटक जे आहे तर आज तुम्हाला काय विचारण पुढे काय विचारलं जाईल। आता हे का लिहून देतोय माहिती, का सांगतोय माहिती का तुम्हाला, कारण हा जो घटक आहे ना जसाच तसा पुढं पॅटर्न फॉलो होणार आहे, त्याच्यामुळे हे एवढे घटक एवढे व्यवस्थित करून टाका। मागच्या वेळेस कसं पहिला पेपर जसं झाला तसाच पुढचे पेपर आहेत का नाही मागचे TCSने घेतलेले, आता सुद्धा तलाट्याने मागं जे प्रश्न घेतले पेपर घेतले तशाच पद्धतीने आजच्या 3 पेपरवरच पुढचे पेपर त्याच घटकांवर प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे ते घटक तुम्हाला अतिशय सिरियसली करून जावे लागणार। आणि तुम्हाला जर करून जायचे असतील तर तुम्हाला समजा आता मराठीचं आहे, मराठीचं मी तुम्हाला सांगतो, शब्दांच्या जाती होत्या, शब्दांच्या जाती नामाशी संदर्भात प्रश्न होता, क्रियापदाशी प्रश्न होता, शब्दांच्या जातीवर एक प्रश्न होता।
मग त्याच्यावर नामाची संदर्भात प्रश्न होता, क्रियापदाशी संबंधात प्रश्न होता, त्याच्यानंतर कर्ता ओळखा, कर्ता कर्म, कर्म ओळखा. तर असा असा प्रश्न याच्यामध्ये होता. आणि हा मागच्या TCSने असा प्रश्न आपल्या याच्यामध्ये घेतलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर काळाशी संबंधात काही काळाशी संदर्भात प्रश्न होता आहे ना, काळाशी वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ ते जे आहेत ना त्या काळाशी संदर्भात प्रश्न होता. त्याच्यानंतर तुम्हाला पुस्तक आणि लेखक याचे जवळपास 3 प्रश्न होते. पुस्तक लेखक आहे का नाही, पुस्तक लेखकाच्या जोड्या ज्या आहेत त्या जवळपास 3 प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये 3 प्रश्न होते. 3 प्रश्न याच्यामध्ये होते. त्याच्यावर पुस्तक लेखक मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदरच की पुस्तक आणि लेखक तुम्ही व्यवस्थित करा म्हटलं. त्याच्यानंतर लिंग, लिंगवरती 2 प्रश्न होते, पुल्लिंग स्त्रीलिंग. वचन याच्यावरती 2 प्रश्न होते. समानार्थी विरुद्धार्थी याच्यावर 3 प्रश्न होते. समानार्थी आणि विरुद्धार्थी याच्यावर किती प्रश्न होते? 3 प्रश्न होते. आणि प्रश्न सोपे सोपे होते. समानार्थी विरुद्धार्थीचे कोणकोणते प्रश्न होते बघा. समानार्थीचं एक याचा प्रश्न होता, पतीशी संबंधित शब्द कोणता. त्याच्यानंतर ऋण, ऋण म्हणजे कर्ज, त्याचे संबंधित हे शब्द कोणता. अग्नी, आग, वनी, विस्तव वगैरे तो एक प्रश्न होता. विरुद्धार्थाचा आसक्ती, त्याच्या विरुद्धार्थी शब्द होता. सम, समच्या विरुद्धार्थी विषम वगैरे असे शब्द होते. त्याच्यानंतर समास, समासाचे प्रश्न होते ऐका नाही. द्विगु समास, द्विगु समास म्हणजे काय, पूर्वीचं पहिलं पदी संख्या विशेषण असतं. इतरेतर, त्याच्यानंतर द्वंद्व समास, इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व वगैरे ते त्याचे प्रश्न होते. त्याच्यानंतर तुम्हाला समासानंतर तुम्हाला होता प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावी प्रयोग जे आहेत प्रयोगाशी संदर्भात. आता हे सगळं आपण आपले जे गणित गुरु ॲप आहे त्या ॲपवरती सगळं घेतलेलं आहे. आणि आपलं तसं यूट्यूबला सुद्धा मी डिलीट केलं नाही, कारण तुम्हाला म्हणजे गोरगरीब कष्टकरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ॲप्लिकेशन बी आपण काही नाही 500,000 रुपयात ॲप्लिकेशन दिलेलं, फक्त 500 रुपयात पोरांना दिलं होतं. ज्यांनी ॲप्लिकेशनवर अभ्यास करा त्यांचा म्हणजे 100% सिलेक्शन होणार. ओके. त्याच्यानंतर प्रयोगामध्ये पुराण कर्मणी चा हे होता. पुराण कर्मणी म्हणजे काय, बोलीजे करीजे आहे ना, बोलीजे करीजे, बोलीजेला करीजेला, नळे इंद्रासी असे बोलीजेला. तर हे जे प्रश्न आहे ना, त्वा काय करू लेकर आणि वगैरे हे जे प्रश्न होते ना, हे असे पुराण कर्मणीच्या संदर्भात हे प्रयोगाचे उदाहरण होते. म्हणजे त्याच्यानंतर तुमचं काळ होतो, क्रियापद होतो. त्याच्यानंतर शब्दसमूहाबद्दल सुद्धा प्रश्न होता. शब्दसमूहाबद्दल एक शब्द तो एक प्रश्न होता तुम्हाला. शब्दसमूहाबद्दल एक प्रश्न होता. त्याच्यानंतर तुम्हाला वाक्य रूपांतर म्हणजे काय, तर प्रश्नार्थी वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य, प्रश्नार्थीचं विधानार्थी बनवायचं, विधानार्थी आणि विधानार्थीचं उद्गारार्थी आहे ना, हे आपण पाहिलेलं होतं. हे एकमेकांमध्ये रूपांतर करायचं, हे याच्यासुद्धा प्रश्न होते. याच्यानंतर तुम्हाला याच्या शुद्ध वाक्य कोणती, या वाक्यांपैकी शुद्ध वाक्य कोणतं, म्हणजे तो मुलगी असं दिलेलं असेल, मग तो मुलगी होऊ शकतो का नाही, मग ती मुलगी पाहिजे, अशा पद्धतीचे ते हे होतं. त्याच्यानंतर तुमचं विरामचिन्हांचा वापर म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की जवळपास ओव्हरऑल मराठी याच्यामध्ये त्यांनी घेतलेलं आहे. आणि ओव्हरऑल मराठी, आपलं मराठी व्याकरणाची जी प्लेलिस्ट पाहिली तुम्हाला, तुमच्या 25 पैकी एक सुद्धा प्रश्न चुकणार नाही. ओके. त्याच्यामुळे मराठीचं जे आहे तर मराठीचे विचारले असा सेम पॅटर्न याच्यामध्ये फॉलो होणार आहे. शब्दांच्या जातीमध्ये नाम होता, सर्वनामावर बी एक प्रश्न होता, म्हणजे नाम, क्रियापद, कर्ता, कर्म, ओळखा वगैरे हे सुद्धा त्याच्याशी संदर्भात प्रश्न होते. त्याच्यानंतर म्हणीची संदर्भात एक प्रश्न होता. म्हणी, वाक्प्रचार, तर याच्याशी संदर्भात म्हणीशी आणि वाक्प्रचार संदर्भात सुद्धा याच्यामध्ये प्रश्न होता. शब्दसमूहाशी प्रश्न होता. तर अशा पद्धतीने हे जे आहे तर हे मराठीचं तुम्हाला विचारलेलं होतं. आणि असा पॅटर्न याच्यामध्ये फॉलो केला जाणार होता. त्या 3 नंबरचं जे शिफ्ट आहे तर त्याच्यामध्ये एक उतारा होता आणि त्या उतार्यावरती 4 प्रश्न होते. किती प्रश्न होते? 4 प्रश्न होते. फक्त पहिल्या दुसऱ्या याला नव्हता, पुढच्या याला होता, म्हणजे 3ऱ्या शिफ्टमध्ये होता. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की उतार्यावरून सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढच्या उद्याच्या याच्यासाठी. ओके. तुम्हाला हे का सांगितलं की आपले जे मराठीचं जे आहे ना, तर मराठीचं सगळं लिंग, वचन, हे जे समास, प्रयोग, हे जे आहे ना, विरामचिन्ह, हे सगळं पाहून टाका. कदाचित काय सांगता येतं त्याच्यात अलंकार येऊ शकतो, त्याच्यानंतर पुढे चालून तुम्हाला इतर सुद्धा शब्दांच्या शक्ती येऊ शकतात वगैरे काही येऊ शकतं, अलग लक्षात. त्याच्यामुळे मराठीचे सगळे व्हिडिओ आपली प्लेलिस्ट ओपन करायची, सगळं पाहून टाकायचं, सगळं फुकटमध्ये आहे, काहीच अडचण नाही. डाउनलोड करून घ्या, नंतर पहा, दोनदा ऐका, एवढं करा तुम्ही. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जर इंग्लिशचं पाहिलं, इंग्लिशचं सुद्धा मी जे शिकवलेलं आहे, आणि नेमकं आता यूट्यूबला शिकवणं थोडंसं कमी केलं मी, परंतु
ॲपवरती आपलं जे गणित गुरु नावाचं जे ॲप आहे, गणित गुरु नावाचं ॲप आहे, या गणित गुरु ॲपवरती आपण सगळं काही पोरांना शिकवलं. जे नवीन शिकवतोय ना आपण गणित गुरु ॲपवरती जास्तीत जास्त घेतोय. ओके, यूट्यूबला सुद्धा काही आपण घटक याच्यामधले जे नवीन घटक आहे ते घेऊया, कारण यूट्यूबला ऑलरेडी परफेक्ट आपण सगळं शिकवलेलं आहे. ओके, तर इंग्लिशमध्ये पहिली गोष्ट होतं तुम्हाला सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजेच काय? समानार्थी शब्द. अँटोनिम्स म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द. जसं समानार्थी विरुद्धार्थी, वन वर्ड सबस्टिट्यूशन, वन वर्ड सबस्टिट्यूशन. शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल, त्याच्यानंतर फ्रेजेस, इडियम्स म्हणजे जे आपण जसं वाक्प्रचार म्हणतो ना तसं याच्यामध्ये काय असतं? फ्रेजेस वगैरे असतात, इडियम्स वगैरे असतात. त्याच्यानंतर दुसरा घटक याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक. स्पेलिंग मिस्टेकचा प्रश्न होता. स्पेलिंग मिस्टेकचा आपण सगळे स्पेलिंगचे सुद्धा सगळे आपण एकदम छान व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशनचाही व्हिडिओ बनवलेले, आपण सगळेच व्हिडिओ बनवले, स्पेलिंग एररचाही बनवले. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅगचा प्रश्न होता. क्वेश्चन टॅगचा सुद्धा आपण छान व्हिडिओ बनवलेला आहे आणि आपल्या ॲपवरती अतिशय मी छान शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर नॅरेशन होतं. नॅरेशन म्हणजेच काय? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. नॅरेशन म्हणजे काय? डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. हे देखील आपण छान घेतलेलं आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच वगैरे. त्याच्यानंतर व्हॉइस, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस हाही एक प्रश्न होता. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू त्याच्यावरती आर्टिकलचा प्रश्न होता, ए अँड दी. याचे एकदम छान व्हिडिओ बनवले आहेत. आपली प्लेलिस्ट बघा, इंग्रजीची प्लेलिस्ट बघा. तुम्हाला एकही इंग्रजीचा प्रश्न आपल्या शिकवण्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर आपलं प्रेपोजिशन बघा. प्रेपोजिशनवर सुद्धा छान व्हिडिओ बनवलेत आणि प्रेपोजिशनचे सुद्धा प्रश्न मी तुम्हाला विचारलेले होते. त्याच्यानंतर सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट. सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट म्हणजे क्रियापदाचं कर्त्याशी काय रिलेशन आहे हे सांगण्यात. ही असेल तर पुढे इज असतो, ही असेल तर पुढे हॅज असतो, हीच्या पुढे हॅव नाही येऊ शकत. अलग लक्षात. आय असेल तर पुढे ॲम असतो, इज नाही येऊ शकत. अशा पद्धतीचे हे असेल. इकडे साधा वर्तमान काळ असेल तर पुढे साधा वर्तमान काळाचा असतो, इकडे साधा भूतकाळ असेल तर पुढे पूर्ण भूतकाळ असतो. मग हे जे आहेत ना हे वर्ब ॲग्रीमेंट हे सुद्धा आपण याच्यामध्ये टेन्समध्ये घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हा टेन्स महत्त्वाचा, टेन्ससुद्धा महत्त्वाचा घटक आहे. तर टेन्सचा सुद्धा व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर आपलं सगळी प्लेलिस्ट पाहिल्यानंतर तुमचं एकही हे राहणार नाही. त्याच्यानंतर तुमचं हे पंक्च्युएशन. पंक्च्युएशन म्हणजे काय? वाक्य पूर्ण झाल्यानंतर काय? फुल स्टॉप द्यायचा. एखाद्याचं तोंडचं वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात टाकायचं. एखाद्या शब्दावर विशेष आघात करायचा असेल तर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा. उद्गारवाचक वाक्य असेल तर उद्गारवाचक शेवटी द्यायचं. शब्द असेल तर ते शब्दाच्या नंतर द्यायचं वगैरे ते. त्याच्यानंतर तुम्हाला पॅराजंबल नावाचा एक घटक असतो. पॅराजंबल म्हणजे काय? आपण PQRS आपण हे याला घेतलेलं आहे, यूट्यूबला राहिलेलं घ्यायचं, परंतु आपण ॲपवरती घेतलेलं आहे. तर ॲप डाउनलोड करून घ्या. 500-1000 रुपये म्हणजे काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे. तलाठी झाल्यानंतर तुम्ही खूप सारे काही हे करू शकतात. आपल्याला नोकरी महत्त्वाची आहे, अलग लक्षात. तर पॅराजंबल जे आहे PQRS सगळे प्रश्न आपण घेतलेले, जवळपास 2-3चे प्रश्न आपण घेतलेले. तर हे पॅराजंबलचं बी त्याच्यामध्ये तुम्हाला येतं. त्याच्यानंतर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स. सिलेक्ट द, मराठीमध्ये सुद्धा हाच प्रश्न होता. बरोबर वाक्य ओळखा, आहे का नाही? बरोबर वाक्य ओळखा. तसंच सेम टू हा प्रश्न होता. आणि तिसऱ्या शिफ्टमध्ये तुम्हाला पॅसेज होता. पॅसेजवरती 4 प्रश्न होते. तिसऱ्या शिफ्टमध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये तुम्हाला पॅसेज नव्हता, त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सिलेक्ट करेक्ट सेंटेन्स हा एक झाला, पॅराजंबल झाला, PQRSचा हा एक प्रश्न झाला, टेन्सचं सब्जेक्ट व्हर्ब. आणि हे सगळे घटक आपल्या यूट्यूब चॅनलवरती सगळंच्या सगळं अतिशय छान दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दुसरीकडे कुठेही बाहेर असं शोधत बसायची गरज नाही. हा सगळा घटक इथं आहे. त्याच्यामुळे याची प्लेलिस्ट बघा. आपल्या गणित गुरु चॅनलवरती प्लेलिस्ट बघा, तुम्हाला ते सापडेल. नाही तर आपलं गणित गुरु ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आतापर्यंत जेवढे लाईव्ह लेक्चर घेतलेले ते सगळे इंग्रजीचे लाईव्ह लेक्चर सापडतील, मराठीचे लाईव्ह लेक्चर सापडतील. ओके, तर ते अशा पद्धतीने तुम्हाला इंग्लिश येणार आहे. त्याच्यानंतर तुमचं जे आहे गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ता. आता अगोदर फक्त काय होतं, TCS फक्त बुद्धिमत्तेवर भर द्यायची, परंतु आता गणिताचे 12 प्रश्न आणि याचे 13 प्रश्न अशा पद्धतीने याची काय केली, विभागणी आता करण्यात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये लसाई मसाईचा एक प्रश्न होता. याच्यामध्ये
लसावी मसावीचा. त्याच्यानंतर पुढं काळकाम वेगाचा प्रश्न होता, जे TCSने आजपर्यंत कधीच विचारलेले नाहीत. काळकाम वेगाचा प्रश्न होता. अंतर वेळ वेग, अंतर वेळ वेग. पाण्याची टाकी, पाण्याची टाकी, नळ. वेग म्हणजे याच्यामध्ये बोट, प्रवाह हे आलं. त्याच्यानंतर सरासरीवर प्रश्न होते. सरासरीवर जे वयाची संदर्भात असतं का नाही, एक नावाडी आला, अमुक झालं तमुक झालं, तर ते सरासरीशी संदर्भात त्याच्यामध्ये प्रश्न होता. त्याच्यानंतर शेकडेवारीवर प्रश्न होता. शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज चक्रवाढ व्याज, सरळ व्याज चक्रवाढ व्याज. याच्याशी संदर्भात ह्या गणिताच्या वरती जे आहेत ना, गणिताच्या संदर्भात याच्यावरती प्रश्न होते. बोट होतो, प्रवाह होतो. त्याच्यानंतर अजून एक होतं दशांश अपूर्णांकांचा गुणाकार भागाकारावर प्रश्न होते. दशांश अपूर्णांकांचा गुणाकार भागाकार. आणि कंचे भागव्यव प्रश्न होते, म्हणजे कंसाचे गुणाकार भागाकार. अशा पद्धतीने हे गणिताच्या संदर्भात तुम्हाला 12 प्रश्न हे गणिताच्या संदर्भात याच्यामध्ये होते. आता बुद्धिमत्तेची जी आहे तर बुद्धिमत्तेची सिरीज होती. सिरीज म्हणजे काय, अंक मालिका आणि अक्षर, अंक व अक्षर मालिका. ABCDशी संदर्भित प्रश्न होते आणि संख्यांची संदर्भित, ते असे वर्गसंख्या, वर्गसंख्या वजा एक, वर्गसंख्या वजा तिचं वर्गसंख्येचं वर्गमूळ वगैरे अशा त्याच्यात प्रश्न होता. सिरीज होती, अंक होती, अक्षर मालिका होते. त्याच्यानंतर वेगळे पद ओळखा, त्याच्यातलंच त्यांचंच वेगळे पद ओळखा, समान संबंध, समसंबंध, याला हे तर त्याला काय, असे प्रश्न याच्यामध्ये जे अल्फाबेट किंवा हे जे होते, किंवा मिसिंग नंबर आणि मध्ये एखादा नंबर मिस करायचा, मिसिंग लेटर, ठीक आहे नाही. तर याच्याशी संदर्भात हे सिरीजची संदर्भात हे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते. त्याच्यानंतर तुमचं जे आहे तर पुढं जे तर्कज्ञान आहे, तर्कज्ञान, सगळे कावळे माकडं आहेत तो. त्याच्यानंतर त्याच्याशी संदर्भात जी वेनाकृती, वेनाकृती तर्कज्ञान संदर्भात, तर हे याच्याशी संदर्भात सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारले गेलेले होते. आलं लक्षात. इथे वेगळे पद ओळखा म्हणजेच विसंगत घटक, विसंगत घटक ओळखा. तर अशा संदर्भात याच्यात तुम्हाला याच्यावरती प्रश्न होते. त्याच्यानंतर नातेसंबंधावर प्रश्न होते. नातेसंबंध, नातेसंबंधाचे आपले छान हे आहे. त्याच्यानंतर दिशाशी संदर्भात एक प्रश्न होता. त्याच्यानंतर तुम्हाला जे पेक्षा लहान असं जे चिन्ह असतं ना, ही असमानता, असमानता, उंची है ना, लहान मोठे, उंची काय, लहान मोठे, म्हणजे जो मागे TCSने विचारला ना तो प्रश्न याच्यामध्ये याशी संदर्भात हा तो प्रश्न होता. त्याच्यानंतर तुमची जी बैठक व्यवस्था आहे, हा इकडे बसला तो तिकडे बसला, तर ही बैठक व्यवस्थाचे सुद्धा त्यामुळे तुम्हाला एक एक दोन दोन प्रश्न होते. त्याच्यानंतर याच्यामध्ये परस्पर संबंध, तर हे अशा पद्धतीचे हे सगळे सारे उदाहरणं होतं. तर असमानता हा एक घटक फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला नाही. तर असमानतेचा उद्या आपण काय करू, उद्या आपण 1 तासात असमानतेचा एक व्हिडिओ अपलोड करून टाकतो. तेवढा एक व्हिडिओ पाहिल्यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला काही गरज पडेल याची. म्हणजे आपला टोटल बुद्धिमत्ता आपल्या चॅनलवरती आहे आणि ते मी फुकटमध्ये आहे. आणि ज्याला विकतमध्ये घ्यायचं तर त्याला गणित गुरु नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे, गणित गुरु नावाचं आपलं ॲप आहे. त्या ॲपवरती जायचं आणि स्टोअरमध्ये जायचं आणि तुम्हाला जर समजा काही अडचण आली तर 77 98 22 85 89 या नंबरला फोन करायचा. या नंबरला फोन करायचा. हा नंबर हे तुम्हाला सांगतील कशा पद्धतीने ते डाउनलोड करायचं. लाईव्ह मागचे सगळे लाईव्ह व्हिडिओ जर पाहून टाकले तर मला तुम्ही पॅराजंबल घ्या, ॲड अ क्वेश्चन टॅग घ्या, काही घ्या, तुमचा एक प्रश्न जर चुकला तर मग मला सांगा. ओके. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला बघा गणिताचे 12 प्रश्न. आता उद्या सकाळी 8 वाजता मी एक काळकाम वेग एक घेणार आहे. त्याच्यानंतर हे जे आहे तर हे असमानतेचं हे घेऊन टाकणार आहे. ओके. जर उद्या सकाळी संध्याकाळी दररोज आपलं यूट्यूब लाईव्हला आणि याला ॲपवरती लेक्चर राहील. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्ही सर्वांनी अतिशय शिस्त याच्यामध्ये सर्वांनी हजर राहायचं आहे. आणि मी ॲपवर बी लेक्चर घेईल आणि तिकडे बी लेक्चर घेईल. पण ॲपवरचे जे आहेत तर ते ॲपवरची मुलांना जास्त त्याचा फायदा आहे. कारण मी त्यांना काय करतो, त्यांना ग्रुपला जॉईन करून त्यांना प्रत्येक टॉपिकची काय करून घेतो, त्यांच्याकडून टेस्ट सोडून घेतो.
तर माझं नाव आहे आहिरे सर. तर मला तुमचा या TCSच्या संदर्भात काही अडचण असेल परीक्षेसंदर्भात मला विचारा. सर माझा असा पेपर होता, हे आलं ते आलं, तुमच्या यूट्यूब चॅनलचा फायदा झाला नाही झाला ते काय असेल सर, नाही फायदा झाला म्हणजे मला तरी कळेल की काही राहिलं का आपलं शिकवायचं. ओके, तर तसं काही राहिलेलं नाही असं माझ्या बुद्धीला वाटते. ओके, GKचं जाय तर GKचं आपल्या याच्यावर तेवढं नाहीच आहे. तर राज्यघटनेचं सुद्धा आपण राज्यघटनेचे सगळे कलमांचं आपण लवकरच उद्या परवा त्याचीसुद्धा एक छोटी बॅच बनवणार आहोत जे राज्यसेवेपर्यंत सगळ्यांना कामात येणार आहे. ओके, तर बघा गणिताचे जे टॉपिक आहेत ना, हे टॉपिकचे याचे स्क्रीनशॉट मारून घ्या. गणिताचं बुद्धिमत्तेचं हे टॉपिक सगळेचे सगळे टॉपिक मी उद्यापासून घेणार आहे. त्याच्यानं इंग्लिशचे बघा, इंग्लिशचे सगळे टॉपिक झालेले आहेत. तुम्हाला जर वाटलं सर हा टॉपिक घ्या तर तुम्ही म्हणाल तर ते टॉपिक आपण पुन्हा त्याच्यामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला घेऊ आणि ॲपला देखील घेऊ. तुम्ही मला शब्दांच्या जातीपैकी हे राहिलेले सर, शब्दांचं मराठीचं हे राहिलेले, तर तुम्ही मराठीचं मला सांगा, मराठीचं तुम्हाला जे पाहिजे ते आपण करून घेऊ. मराठीतसुद्धा काही अडणार नाही. तर अशा पद्धतीचे हे खूप सारे प्रश्न जे होते हे प्रश्न याच्यामध्ये आलेले आहेत. तर तुम्ही सर्वांना चांगला पेपर जाओ. आता एवढ्या 12-13 लाख लोकांनी पोरांनी परीक्षा दिलेली आहे, फॉर्म भरलेला आहे. त्याच्यामध्ये 4-4.5 हजार जागा आहेत. परंतु त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, जे इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर आहेत त्यांनी देखील फॉर्म भरलेले आहेत. PhD झालेले आहेत त्यांनी देखील फॉर्म भरलेले आहेत. आता जवळपास शिक्षक भरती, आता टेटची जी आहे ना भरती झाली नाही, तर शिक्षक भरतीवाल्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. म्हणजे असा खूप सारा वर्ग, म्हणजे महाराष्ट्रातलं एकत्रित तुम्हाला बेरोजगारीचा जर दर असेल तर बेरोजगारीचं हे प्रमाण तुम्हाला लक्षात येईल. कारण त्यांनी बऱ्याच दिवसापासून भरतीच झालेली नाही आहे. त्याच्यामुळे एवढा खूप मोठा असं फुगवटा झालेला आहे. जिल्हा परिषदेतसुद्धा जाहिरात आलेली, IBPS त्याची परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतसुद्धा आपण बॅच चालू करणार आहोत. आपण जर शक्यतो उद्याच त्याची बॅच चालू करून टाकूया जिल्हा परिषदेची. जिल्हा परिषदेसाठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरायचा आहे. आणि जिल्हा परिषदेला आता एक असं आहे, जर समजा तुम्ही 2-3 पदांसाठी जर इलिजिबल असाल तर तुम्हाला हजारच रुपये भरता येतील. म्हणजे प्रत्येक पदाला 1000 भरायची गरज नाही. अगोदर कसं होतं, जेव्हा जाहिरात निघाली तेव्हा प्रत्येक पदाला 1000 रुपये होते. आता बरेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की तुम्हाला एका जाहिरातीसाठी तुम्हाला एकच फॉर्म भरण्याची 1000 रुपये भरायची गरज आहे. जास्त आणि कितीही पोस्टला तुम्ही हे भरा, तुम्हाला जास्त पैसे भरायची गरज नाही. तुम्ही जिथे इलिजिबल असाल तिथं भरून टाका. आपण ते सुद्धा आपण व्यवस्थित करून घेऊ. तिथंसुद्धा असाच पॅटर्न राहणार आहे IBPSचा. ओके, तर तुम्हाला जर ॲपच्या संदर्भात काही अडचण आली तर ॲपच्या संदर्भात काही अडचण आहे ते मी तुम्हाला सांगितलं. 77 98 22 85 89 ही एक आपल्या यांचा नंबर आहे, सार्थक सरांचा नंबर आहे. सार्थक सरांना विचारू शकता तुम्ही ॲपला काही अडचण आली तर. आणि माझा वैयक्तिक नंबर मी तुम्हाला तोसुद्धा मी शेअर करत नाही कोणाला, परंतु तुमच्याकडे राहू द्या माझा नंबर 93 26 10 59 25. कारण कसं असतं माहिती आहे का, आता एका पोराने एक प्रश्न टाकलेला आहे, तर कोणी त्याला 40 उत्तर देत होतो, कोणी काय प्रश्न होता तो दाखव, आहे का प्रश्न दाखव, सांग बरं तो प्रश्न. तर तो प्रश्न होता बघा, आजच्या परीक्षेत आलेला प्रश्न होता. इथं 7 होता, इथं मध्ये -4 गुणिले 4 असं होतं वजा पायर काय लिहिलं आहे तू 15/3 तर असं काहीतरी प्रश्न होता तो. हां पटकन द्यायचा ना तू. हां 13 - 2 -4 गुणिले 4 कंस -15/3 असा हा प्रश्न होता. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं होतं. तर काढावर हा प्रश्नाचं उत्तर काय येतं बघा, मी सोडून देतो बघा. असा काही प्रश्न आला ना मला बिंदास विचारा, मी तुम्हाला बिंदास त्याचे सगळ्यांची उत्तर सांग. बघा पहिल्यांदा हा कंस सोडवा, -4 गुणिले -4 म्हणजेच धन गुणिले ऋण झालं तर हे झालं ऋण 16. ओके, आता हा 2 याला चिटकून आहे, काय 2 याला काय आहे चिटकून आहे, हा मैरपी कंस आहे. 2 याला चिटकून येतं. हे काही जण काय करतात 13 - 2 करून घेतात, 13 - 2 काय करतात 11 करतात. असं नाही करायचं. हे चिटकलेलं आहे ना, हे पहिल्यांदा सोडून घ्यायचं. जे चिटकलेलं आहे ना, चिटकलेलं अगोदर काढून घ्यायचं, मोकळं करून घ्यायचं. -16 गुणिले -2 -16 गुणिले 2 किती होतं, -16 गुणिले 2 झाले -32. 13 - 32 असं झालं, म्हणजे 13 + 32 झालं. वजा काय झालं +32. मैरपी कंसात 13 + 32 किती झाले 3 आणि 2 5 3 आणि 1 4 असं 45 आलं. काय आलं 45 आणि कंसाच्या बाहेर आहे 7 आणि इकडं आहे -15/3 आहे. कळलं का. सगळ्यात आपण हे मधलं काढून घेतलं. -16 आलं, हे चिटकलेलं -16 आलं, 2 निघून -32 आलं, वजा अधिक झालं म्हणजे +32 झालं. 13 + 32 झाली 45. 45 गुणिले 7 करायचं, 7 × 5 = 35, 3
7 चौक 28 29 30 31 315 वजा आता याचं एवढ्याचं काम झालं वजा 15/3 3 किती 15 मग याच्यातनं 5 गेला याचं उत्तर किती आलं 310 असं उत्तर आले. किती उत्तर आले 310 असं उत्तर आलेलं आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचं चांगल्या ठिकाणी सिलेक्शन आता सिलेक्शन होणारच कारण खूप मोठी भरती निघाली. जिल्हा परिषद निघते, आरोग्य सेवक निघते, अमुक निघते, तलाठी निघते, अलग लक्षात खूप साऱ्या जाहिराती निघत आहेत. त्याच्यामुळे आता जे शिक्षक भरतीचंही आता याचं चालू झालं तर हे शिक्षक भरतीवाले पोरं तिकडे निघून जातील. त्याच्यामुळे ते काही दुसऱ्या परीक्षा देणार नाही. त्याच्यामुळे तुमचं इकडे सिलेक्शन होऊन जाणार आहे. तर 100% सिलेक्शन होणार आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न करा. तर शक्य असेल तर फक्त माझी काही जास्त फी नाही आहे. आपलं हे गणित गुरु ॲप हे काय करा डाउनलोड करून घ्या. डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये स्टोअरमध्ये जा. स्टोअरमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये तलाठी जिल्हा परिषद तलाठीची बॅच विकत घ्या. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळं टोटल मराठी, सगळं टोटल इंग्लिश, सगळं गणित, सगळं बुद्धिमत्ता सेपरेट बॅच घ्यायला गेले तर मराठीची गणिताची बॅच 500ला भेटेल, इंग्रजीची 400ला भेटेल, इंग्रजीची 300ला भेटेल. असे वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला जास्त पैसे लागतील. पण साधारणतः फक्त 1000 रुपयामध्ये ही सगळंच्या सगळं हे उपलब्ध आहे. 1000 बी नाही. मी आता तुमच्यासाठी फक्त आणि फक्त शेवटी फक्त 500 रुपयामध्ये ही बॅच करून देतो. किती 500 रुपयामध्ये टोटल आता जाऊ द्या गोरगरिबांचे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मुलं आहेत नको त्यांना नुकसान. फक्त 500 रुपयामध्ये सगळंच होतं. तुमचं मराठी होतं, इंग्लिशही होतं, मॅथ्सही होतं आणि त्याच्यानंतर मॅथ्स रिजनिंग बी होतं आणि बाकीचं GK वगैरेही होतं आणि जेवढं शक्य असेल तेवढं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जिल्हा परिषदेलाही ही बॅच कामात येईल. म्हणजे जिल्हा परिषदेला वेगळी बॅच घ्यायची गरज पडणार नाही. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या 500 रुपयामध्ये सगळंच्या सगळंच तुम्हाला भेटते. म्हणजे एक बॅच घ्यायला गेले तुम्ही मॅथची बॅच घ्यायला गेले तर तुम्हाला एकट्याला 500 रुपये लागते. पण ही बॅच अशी आहे की याच्या बॅच स्टोअरमध्ये जाऊन ही बॅच विकत घ्या आणि तुम्ही कोणाच्याही मोबाईलवरून, कोणाच्याही फोनपेवरून, कोणाच्या ATM कार्डवरून, कोणाच्या डेबिट कार्डवरून, क्रेडिट कार्डवरून पैसे भरता येतील. त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन घेऊ नका. हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि चांगला अभ्यास करा. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन थांबतो. ऑल द बेस्ट.